नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी MPW मेल यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत या ठिकाणी 15 वित्त आयोग यांच्यामध्ये या ठिकाणी MPW मेल यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला 7/3/2025 पासून तुम्हाला फॉर्म भरायचा होता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक शुद्धीपत्रक आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 25 मार्च 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुमची पोस्ट क्वालिफिकेशन पात्रता या ठिकाणी पाहणार आहोत. पोस्ट असणार MPW ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत ही 58 जागांची पदभरती असणार आहेत. यापैकी मित्रांनो तुम्हाला SC साठी 9, ST साठी 5, VGNT 2, NTB 2, NTC 2, NT 1, SBC 1, OBC 13, SCBC 7, AWS 7, ओपन 9 अशा 58 जागांची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहेत 12वी सायन्स प्लस तुमचं पॅरामेडिकल बेसिक कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर तुमचा चालू शकतो. यासाठी मित्रांनो पे स्केल असणार 18,000 रुपये पे स्केल तुम्हाला ठिकाणी असणार आहेत. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला डेट एक्सटेंड झालेले आहेत. 25 मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला जी जाहिरात आहे त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्यामध्ये 15 वित्त आयोगानुसार तुमच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुम्हाला ThaneCity.go.in या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जाहिरात आणि फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन आहे. त्याचबरोबर जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक माहिती आहेत की शैक्षणिक माहितीमध्ये सर्व शैक्षणिक व तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम ह्याचे सर्व अर्जदाराने अर्जासोबत सांस्कृतिक प्रतिसह जोडायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 10वीचे मार्कशीट किंवा जे संपूर्ण माहिती आहेत, अंतिम वर्षाचे प्रमाणपत्र, सर्व माहिती ही या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स कॉपी जोडायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी शैक्षणिककरता ही अनुदानित आयोग UGC अप्रूव्ड विद्यापीठाचीच मान्यता असणार आहेत. म्हणजे जी डिग्री आहे तुमच्या UGC डिग्री अप्रूव्ड असावी लागणार आहे. त्याचबरोबर अनुभवाचा तपशीलसुद्धा असणार आहे, जी की अनुभवाचा तपशील हे जे गव्हर्नमेंट अथॉरिटी असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी असावा आहे. त्याचबरोबर इतर कोणत्याही यामध्ये मित्रांनो कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एका पदाचे एकच या ठिकाणी अर्ज करायचा आहे, परंतु प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करायचे झाल्यास या ठिकाणी स्वतंत्र कागदपत्रे आणि जे पेमेंट असतं ते सुद्धा वेगवेगळ्या तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. सध्या तर ही एकच पोस्ट आहे, त्यामुळे तुम्ही एका पदासाठी एकच अर्ज करू शकता. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी कागदपत्रे ही अंतिम दिनांकात तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा पेमेंट असतं ते या ठिकाणी धनादेश म्हणजे DD डिमांड ड्राफ्ट तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. यासाठी मित्रांनो DD असणार आहेत. ओपनसाठी 750, कास्टसाठी 500 रुपये फी असणार आहेत. फी मित्रांनो तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे महानगरपालिका याच्याद्वारे तुम्हाला ठिकाणी फी पेमेंट तुम्हाला भरायचं आहे. हे पेमेंट तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा ही मित्रांनो SSC प्रमाणे वयोमर्यादा असणार आहेत, जे की तुम्ही साक्षांकित प्रतिसोबत तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला 21 ऐवजी 25/3/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स असतात ते ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहे. त्याचबरोबर अर्जामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नावामध्ये बदल असल्यास तुम्हाला या ठिकाणी गॅझेटेड राजपत्रित जोडायचं आहे. त्याचबरोबर वयाची स्थिती जोडायची आहेत, डोमासेल जोडायचे आहेत, जातीचा प्रवर्ग, जात वैधता हे जे डिटेल्स असतात ते तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहेत. त्याचबरोबर EWS असल्यास EWS, नॉन क्रिमिनल असल्यास नॉन क्रिमिनल जोडायचे आहेत, संगणक अर्हता असल्यास संगणक अर्हतासुद्धा जोडायचे आहेत, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमची जी आता त्याचबरोबर तुम्हाला फोटो आणि सहीसुद्धा तुम्हाला जोडायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहेत. निवड प्रक्रिया ही तुम्हाला मेरिटद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे एक्झाम नसणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंत्राटी पद्धतीने भरती करता तुम्हाला अंतिम वर्षाचे गुण टक्केवारीचे प्रमाण 50% मार्क्स तुम्हाला ग्राह्य धरणार आहेत. त्याचबरोबर पदव्युत्तर असल्यास PG क्वालिफिकेशन असल्यास प्रत्येक वर्षासाठी 20 गुण असणार आहेत आणि कंत्राटी संदर्भात अनुभव असल्यास 6 गुण म्हणजे असे 30 अशी 100 गुण आहेत तुमच्या ठिकाणी. जी 100 गुणाचा एक पर्सेंटेज तुमचा क्रायटेरिया असणार आहे, जो की तुमचा एज्युकेशन, अंतिम वर्षाचे गुण आणि एक्सपिरियन्सनुसार तुमचा कॅल्क्युलेट केला जाणार आहे. त्यानुसार तुमच्या ठिकाणी जे मेरिट लिस्ट असते आणि सिलेक्शन प्रोसेस
ही ठाणे सिटीच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वसाधारण सूचनासुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासनाद्वारे किंवा यामध्ये मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नमुन्यामध्ये अर्ज भरणे आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य शासनाचे सर्व नियम आरक्षण बदल होऊ शकतो. त्याचबरोबर पदाकरता विविध नमूद केलेल्या रजिस्टर टपालाने हस्ताक्षर स्वीकारले जातील याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे जे फॉर्म आहे टपालानेच पाठवायचे आहेत. त्याचबरोबर ह्या वेळोवेळी तुम्हाला माहिती ही thanecity.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर संपूर्ण जी जाहिरात आहेत त्या ठिकाणी पाहिजे आहेत. जाहिरात ही कंत्राटी पद्धतीने आहेत, त्यामुळे जी कंत्राटी पद्धतीचे नियम असतात ते तुम्हाला द्यायचे आहे. हा फॉर्म तुम्हाला 21 मार्च ऐवजी 25 मार्च रोजी तुम्हाला सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उजव्या साईडला फोटो विथ सिग्नेचर असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अप्लाइड नेम प्रोग्रामसाठी कुठल्या पदासाठी अप्लाय केला ते, जाहिरात क्रमांक, सेंटर कोड तुम्हाला टाकायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट नेम ऑफ पोस्ट कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते टाकायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उमेदवाराचं फुल नेममध्ये सरनेम, मिडल नेम, लास्ट नेम, फादर नेममध्ये सरनेम, मिडल नेम, लास्ट नेम, बर्थ डेट DD MM YY, ब्लड ग्रुप, जेंडर, मॅरिड अनमॅरिड, त्याचबरोबर एनएनचे म्हणजे कर्मचारी असेल येस किंवा नो, नॅशनॅलिटी इंडियन, डोमासिल असले येस किंवा नो, रिजन, कॅटेगरी, ऑर्फन आणि कॅटेगरी तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि पिनकोड टाकायचा आहे आणि सेम ॲड्रेस तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मराठी लिहिता वाचता येत का येस करायचं आहे आणि टिक मार्क करायचे आहेत. त्याचबरोबर MSID असल्यास येस आणि त्याचा नंबर वगैरे जे काही असल्यास तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन असणार, स्टार्टिंग SSC प्रमाणे लिहायचं आहे. SSC, HSC, डिग्री, PG जे काय असल्यास तुम्हाला या ठिकाणी त्याचा तपशील लिहायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत पास झाला, डिग्री किंवा जे काय असल्यास युनिव्हर्सिटी बोर्ड, सब्जेक्ट, फायनल मार्कशीट, एज्युकेशनल पर्सेंटेज आणि इयर तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर ॲडिशनल एज्युकेशन असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे. एक्सपिरियन्स असल्यास त्याचा तपशील, सिरियल नंबर, पिरियड, स्टार्ट टू एंड, टोटल एक्सपिरियन्स, ऑर्गनायझेशन नेम, नेचर्स ऑफ ड्युटी, पोस्ट आणि जॉब रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला लिहायची आहेत. एकूण एक्सपिरियन्स किंवा सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जो DD आहे 750 आणि 500 रुपयाचा त्याची या ठिकाणी अमाऊंट जी आहे ती टाकायची आहे, मंथ तारीख टाकायची आहे, बँक नेम आणि ब्रँच आणि त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जी माहिती आहे ते या ठिकाणी येस किंवा नो स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. जी तुम्ही माहिती पाठवणार आहात येस किंवा नो टिक मार्क करायचे आहेत. जे की तुमचं 10वी 12वी एक्सपिरियन्स, एज्युकेशन सर्व माहिती या ठिकाणी जी माहिती व्यवस्थित आहे ती या ठिकाणी येस किंवा नो जी माहिती तुम्ही टाकणार असेल तुम्हाला टाकायची. यामध्ये नेम, बर्थ डेट, यामध्ये नेम, प्लेस आणि डेट टाकायचे. सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र सुद्धा आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला नाव टाकायचं आहे, तुमचं फादरचं नेम, यांचा मुलगा मुलगी पती पत्नी जे असल्यास राहणार, वयोमर्यादा लिहायचे, जाहीर करतो करते ते सिलेक्ट करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला MPW बोधिशीय आरोग्य कर्मचारी सिलेक्ट करा. तुम्हाला किती आपत्ती असल्यास येस किंवा नो करायचं आहे किंवा 0 करा. असं तुम्हाला तारीख टाकायची आहे, खाली ठिकाण, दिनांक आणि सहीसुद्धा टाकायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.